चोपडा तालुक्यात यावर्षी जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. वेळेवर पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली. परंतु सततच्या पावसामुळे हातात येणारे पीक संपूर्ण वाया गेले आहे. पेरणीपासून तर आतापर्यंत शेतकऱ्यांना बराच खर्च आला. सततच्या पावसामुळे मुंगाच्या शेंगा खराब झाल्याने शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पण आहे आणि आता रोटा मारण्याचे खर्च अजून अलग आहे. त्यानंतर आमचे बीज टाकलेले ते पण निघणार नाही. इथं उत्पन्न येणार नाही. उत्पन्न काही नाही, झिरो बजेट मध्ये यंदा. म्हणजे जेवढा खर्च लागलेला तोही निघणार तो नाही. पण निघणार नाही. शासनाने काही मदत दिली पाहिजे. द्यावा लागेल, म्हणजे आम्हाला हवी आहे मदत हवी या आहे. वर्षी. नाही तर मग कर्जबाजारी कर्जबाजारी होणार, परत ते हाल होणार अजून शेतकऱ्याचे. बरोबर. सरकारने काहीतरी ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं काही पंचनामे करून पंचनामा काही उतारे असं लावून आम्हाला खर्च द्यायला पाहिजे. काही पण भरपाई दिली पाहिजे थोडाफार. या वर्षी पावसाळा पण जास्त झाला, त्यामुळे नुकसान झालंय शेतकऱ्यांचे. म्हणजे उत्पन्न काहीच येणार नाही, झिरो बजेट मध्ये. काय नाव आहे दादा आपलं? देवानंद रवींद्र पाटील. ओके. लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील, चोपडा जिल्हा, जळगाव. लोकनायक न्यूज